चालती हो देवघरातून. चालतं तू व्हायचंस या घरातून. शेवटचं सांगते, देवघरातून बाहेर निघ. तुला जी काही नाटकं करायची असतील ना, ती सगळी देवघराच्या बाहेर. आणि माझ्या देवाराला हात लावायचा तर विचार सुद्धा करायचा नाहीस. देवघर? कसलं देवघर? राक्षसाचं घर आहे, कारण ह्या घरावर राक्षसाचं राज्य आहे. विरोचक राक्षस. आणि हा जो देवी आईचा फोटो आहे ना तुझ्या, त्याचं आता महत्व शून्य आहे, काहीच अस्तित्व नाहीये. कारण लवकरच त्या जागी मी विरोचकाची मूर्ती आणते की नाही बघच. पुन्हा जर का देवी आईच्या फोटोला हात लावायचा प्रयत्न केलास ना, तर काय काय करणार आहेस तू? ना तू ना तुझी देवी आई काही करू शकते. जर तिला काही करायचंच असतं तर अशी शांत बसून राहिली नसती ती. आणि हा तुझा गरुड देव, गरुडाची मूर्ती आणलीस ना, मी इथेच उभी आहे, तेही न घाबरता. आणि आजच त्या जागी मी विरोचकाची मूर्ती आणते की नाही बघच. आणि तो फोटो काढून टाकते. अस्तिका, अस्तिका,
नेत्रांनी मणी पाहिला नसेल ना? तिला जर सगळं कळलं असेल तर? नाही नाही, असं झालं ना तर खूप मोठी गडबड होईल. विरोचकाला सांगावंच लागेल. नेत्रा, कुठे हरवलीस? काही नाही. तुम्हाला काही हवं होतं का साहेब? हो, कॉफी हवी आहे मला. केलीयस का तू? नेत्रा, पूजा झाली? हो. बरं, ही अस्तिका कुठे आहे? सकाळी खोलीतून बाहेर पडली त्यानंतर दिसलीच नाही मला. मला माहिती आहे, तूच आमची नेत्र आहेस आणि ती अस्तिका. अद्वैतने सांगितलं सगळं. नेत्रा, ऐक, सगळा प्लॅन रेडी आहे. आज काही झालं तरी मी त्या अस्तिकाला संपवणारच. तू कॉफी बनव माझ्यासाठी, मी सगळा प्लॅन सांगतो तुला. बनवते, पण त्याआधी मी जरा वर जाऊन येते. ओके, लवकर ये. आलीच. कुठे गेली ती? ती वर गेली आत्ताच, पण काय झालंय? मित्र, काय झालंय? काही कळलं? खूप काही. तिच्याकडे अशी काहीतरी गोष्ट आहे ज्यामुळे गरुड देवाचा तिच्यावर काहीच परिणाम होत नाहीये. आणि ती गोष्ट तिने तिच्या तोंडात लपवून ठेवली आहे. पण म्हणजे काय गोष्ट आहे ती? तेच शोधायचंय. तुला कळतंय किती मूर्खपणा केलायस तो? विरोचका, मी थोबाड बंद ठेव. सगळं माहित होतं ना तुला? सगळं माहित होतं की काय घडू शकतं. 1000 वेळा सांगितलं होतं सावध राहा, सावध राहा, पण नाहीच. अति आत्मविश्वास आणि अक्कल शून्य. पण विरोचका, त्या नेत्रावर कोणीही विश्वास नाही ठेवणार. त्यांना असंच वाटतंय की मीच नेत्र आहे आणि ती. गप्प बस. स्वतःचं डोकं नको चालवूस. त्या त्रिनयनेच्या लेकीना ओळखत नाहीस तू. त्यांचे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे आहेत. त्यांच्या मनात काय असेल ना याचा अंदाजही येणार नाही तुला. विरोचका, पण ह्या वेळेला जीभ हासडून हातात देई ना तुझ्या. सगळं व्यवस्थित ठरलं होतं. सगळं ठरलं होतं. अद्वैतला मारायचं, त्याचा आळ नेत्रावर घ्यायचा, सगळं जुळवून आणलं होतं मी. तू गोंधळ घातलास. अद्वैत मेला असताना तर ही वेळच आली नसती. अजूनही वेळ आहे. जा जा, आत्ताच्या आत्ता संपव अद्वैतला. जा जा. काय झालंय? काय झालं? थांबलीस का?
जा जा आणि अद्वैतला संपव जा. काय झालंय? अद्वैतला मारायला एका पायावर तयार होतीस तू आणि आता त्याला मारायचं म्हटल्यावर इतकी शांत होतीस का? कुठे गेला तुझा सूड प्रतिशोध? काय झालंय? त्रेतायुगात काय झालं होतं विसरलीस? त्रेतायुगात तुझ्या प्रियकराला दुर्मदला कसं मारलं होतं सुषेणने? हं? ऐन युद्धात सुषेणने माझ्याशी गद्दारी केली, त्रिनयनेला सामील झाला, त्याने मारलं तुझ्या प्रियकराला. विसरलीस सगळं? सूड घ्यायचा आहे ना तुला? जा जा संपव त्याला जा. विरोचका, मी आता त्याला कसं संपू? सावध झाला असेल ना आता तो. नागरूपात येऊन मी त्याला दंश करू शकते, पण माझ्या दंशाचा त्याच्यावर आता काही परिणाम होणार नाही. मी तरीही प्रयत्न करते. काय झालंय अस्तिकाला? नक्कीच काहीतरी गडबड आहे. ये साहेब, काय झालं? ये बस आधी इथे. मी आधी कॉफी करते. कॉफी मी बनवली तुझ्यासाठी, तू बस बस इथे बस. ही कॉफी आणि ब्रेकफास्ट केलास नसशील तू. शिवाय पोहे. साहेब, मी काय म्हणते ते एकदा ऐकून घ्या ना. नेत्रा, धर नेत्रा, ब्रेकफास्ट कर. साहेब, हिच्यावर नका विश्वास ठेवू. मी सिद्ध करू शकते की ही अस्तिका आहे आणि मी नेत्र आहे. इनफ. मी माझ्या नेत्राला ओळखण्यात चूक करूच शकत नाही. माझी नेत्रा कोण आहे हे मला व्यवस्थित माहिती आहे. ठीक आहे, तसं असेल तर हिला हिचं तोंड उघडायला सांगा. हिने हिच्या तोंडात काहीतरी लपवून ठेवलंय. तोंड उघड. आ कर. आणि गिळला तर मोठी अडचण होईल. काहीच दिसत नाहीये. मित्रा, माझा तुझ्यावर विश्वास आहे. आणि गिळला तर मोठी अडचण होईल.
तेजस, थँक्यू. आय लव्ह यू. आय लव्ह यू टू. किती बिझी असतं ना तू. थोडं मने पण टाइम दे ना थोडं प्लीज. फाल्गुनी, कामाचा लोड खरंच खूप आहे. यु नो व्हॉट, मला सुद्धा गरज आहे का ब्रेकची, पण खरंच नाही घेऊ शकत. घे ना. मी बघते. नाही फाल्गुनी थांब, मी बघतो. अरे मी नाही घाबरते कोणाला, तू पण जे ना. कशाला घाबरू मी. हा बघते मी, टेन्शन नको. सावकाश. काकुमा. शेखर भाऊजी गेले का रे ऑफिसला? हो, ते लवकर निघाले. ऍक्च्युली ऑफिसमध्ये आज एक मीटिंग आहे, मी सुद्धा तिथेच चाललोय. ऍक्च्युली मला ना घरातून बाहेर जायची इच्छाच होत नाहीये. मग नको जाऊस ना. किती दिवसांनी घरी आलास तू. हो ना. प्लीज 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 प्लीज. ठीक आहे ठीक आहे, नाही जात मी. नाही जाते. काय मलाही थोडा रिलीफ मिळेल. आणि ती विरोचक रुपाली म्हात्रे या घरात मी गेल्यावर काय तमाशे करते ना, तेही मला बघायचंच आहे. सो येस, थांबतोय मी. या. नाही नाही तेजस, तू ना रुमाल लॅपटॉप. तू जा ऑफिसला. अद्वैत बाईजीने घेतली ना सुट्टी, तू बघते. तू जा प्लीज. हो तेजस, आणि तू त्या राक्षसापासून 4 हात लांब आहेस ना, तेच बरं आहे. हा प्लीज तू जा. तू जा ऑफिसला. हे बघ, तू इकडचं अजिबात टेन्शन घेऊ नकोस. ठीक आहे, तुम्ही काळजी घ्या. काय आलास तू? चल निघ, चल. निघ निघ निघ. अरे कशाला चिडतोयस तेजस? जाणारच आहे मी, काय घाई आहे? काय अवस्थाला किती वाढलायस तू तेजस? काय झालंय फाल्गुनी? काय अवस्था बघ त्याची, काय झालंय? तो किती बारीक झालाय. लक्ष दे त्याच्याकडे. हे तुला एकदा बोललेलं कळत नाही? निघ म्हटलं ना, चल निघ. कशाला चिडायचंय? हे बघ, एक अद्वैत माझ्यावर चिडला मी समजू शकते, पण तू पोटचा मुलगा आहेस माझ्या. आई आहे ना मी तुझी, मग काय चिडतोयस माझ्यावर? तू मला सांग, शेखर राबवून घेतो का तुला? तो अद्वैत इथे घरात बसलेला असतो, आणि जर शेखर तुला राबवून घेत असेल ना, तर मला सांग, तसं मी बोलते त्याच्याशी. किती करशील ग? किती? गप ना, नाटकं बंद कर ना आता तुझी. नाटकं नाही करत आहे मी तेजस. हे बघ, मी राक्षस आहे, पण ते मला आत्ता कळलंय ना रे. तुला जेव्हा जन्म दिला मी, तेव्हा तर मी आईच होते ना एक. 9 महिने पोटात वाढवलं तुला, आणि जन्म दिला. आई आहे रे मी तुझी. मी तुझ्या पोटी जन्माला आलोय ना, ते माझं सगळ्यात मोठं रिग्रेट आहे.